त्यांनी या माणसाच्या खांद्यावर ठेवला. साहेब, आपली जागीर म्हणजे आपली ही पानपट्टी विकली तर 5,000 येतील. तुम्ही म्हणत असला तर आत्ता. आणि हुंदका दाटून आला तसाच अश्रू बाहेर काढत तो म्हणाला, अरे मित्रा, तू म्हणालास यातच आलं सर, पण 5,000 काय होणार रे. आणि तसाच विवशपणे मान खणे खणत रडत निघाला. कसं जावं बायको समोर, काय तोंड दाखवावं, नाही वाचवू शकत तुला, मर जा मर, काय सांगावं. पण पण निदान शेवटचं दर्शन तरी घ्या, एकदा शेवटचं डोळ्या भरून पाहावं तरी. अरे गरिबीनं संसार कसे उद्ध्वस्त होतात हे बायकोला जाताना समजावं तरी. आयुष्यभर तिची याद राहावी, एकदा डोळे भरून पाहावं. चालत राहिला, निराश मनानं चालत राहिला. नव्हतं बायकोकडे बघायचं. अरे कसं बघावं, काय बघावं, काय सांगावं. पण शेवटी धीर करून बघितलं. बायको शांतपणे बेडवर पहुडली होती, निश्चिंतपणे. तिचा तो शांत प्रसन्न चेहरा बघितला आणि काळजात सर्दीचे प्रश्न चमकला. बायकोचं या अखेरचं दर्शन आणि क्षणात वादळ थरारला, शारला, रडायला लागला. हुंदका दाटला, डोळ्यातला अश्रू थांबेना. तसाच गुडघ्यात बसला, गुडघ्या डोकं खुपसून ढसढस रडायला लागला. नाही वाचवू शकत. आणि त्याचं ते रडणं सुरू असतानाच अचानक एक नर्स धावत आली, त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि सांगितलं, ओ साहेब, सही करा या कागदावर, तुमच्या बायकोचं ऑपरेशन करायचं आहे. स्वर्ग भेटल्याचा आनंद झाला, ताट दिशी उडाला. अरे कुणी भरले 1 लाख, कुणी वाचवलं बायकोला, कुणी सावरला संसार, कोण आहे तो देव माणूस, कुणी भरले 1 लाख. बायकोनी कणल्याचा आवाज आला आणि नर्स सांगू लागली, तो फाटकं घोंगडं पांघरलेला मनुष्य दिसतोय ना, त्यांनी तुमच्या बायकोच्या ऑपरेशनचे 1 लाख भरले. तसा सुटला सुसाट, फाटका घोंगड्या घातलेला, अस्वच्छ कपडे, गावंढळ माणूस, विचित्र दिसणारा, पाठीमागून गेला, कडकडून मिठी मारली. तसाच पायावर पडला, पाय गच्च धरले, डोकं टेकलं पायाला. विचारलं, का वाचवलं संसार, का वाचवलंस आयुष्य, का वाचवलंस बायकोला, कोण आहेस तू, का भरलेस 1 लाख, कोण आहेस तू. मान वर करून बघितलं, आश्चर्याचा धक्का बसला. गेली 20 वर्ष ज्या पानाच्या ठेल्यावर पान खात होता आणि ₹2.25 पान खाऊन उरलेले 4 आण्याच्या थळीत टाकत होता, तो भिकारी याच्या बायकोच्या ऑपरेशनचे 1 लाख रुपये भरून निघाला होता. आणि मग याने विचारलं, अरे का भरलेस पैसे 1 लाख. आणि त्या भिकाऱ्याच्या तोंडात जगद्गुरु तुकारामांची ओवी आली, अरे चित्ती नाही असं त्याचा पांडुरंग दास. अरे गेली 20 वर्ष तू माझ्या थाळीत टाकत राहिलास, मी 1 दिवस तुझ्या थाळीत टाकला म्हणून कुठं बिघडलं. अरे गेली 20 वर्ष नेमानं न चुकवता माझ्या थाळीत टाकत राहिलास, मी तर 1च दिवस तुझ्या थाळीत टाकलं, कुठं बिघडलं. अरे व्हायचं असेल तर भिकारी व्हा, पण मनानं श्रीमंत असा. अरे पैशाने श्रीमंत होण्यापेक्षा मनाने श्रीमंत असला ना तरच जगू शकाल आणि तरच जीवनात सार्थक होऊ शकाल. पैशानं श्रीमंत होण्यापेक्षा पैशाने भिकारी व्हा, पण मनानं श्रीमंत असा. कारण मनानं श्रीमंत असणारीच माणसं इतिहास घडवणारी ठरलीत. आमच्या पोरांना ते शिकवा, नाही कमावलेच पैसे तरी चालतील, पण मनानं श्रीमंत हो. आणि ज्यावेळी असा मनाने श्रीमंत असणारा समाज तयार होईल ना, नाही सुधारायची गरज पडत, नाही त्या समाजासाठी जगायची गरज पडत, सांगावं नाही लागत. प्रत्येक पाऊल समाजासाठीच असतं तिथं. यांनी काय केलं, 4 आणे फक्त फेकत होता 20 वर्ष, फक्त 4 आणे. आणि मग त्या भिकाऱ्यानं 1 दिवशी सगळं भरभरून दिलं त्याला. मी फक्त तेवढंच सांगतो, नका देऊ खूप, नका देऊ सगळं आयुष्य, नका कुर्बान करू संसार, नका देशासाठी देऊ आहुती. फक्त रोज 25 पैसे या समाजाला द्या. 25 पैसे एवढं काम, 25 पैसे एवढा वेळ, 25 पैसे एवढी बुद्धी, 25 पैसे एवढी कला. फक्त रोज द्या. 1 दिवस हा समाज तुम्हाला भरभरून देईल आणि तीच तुमचा निकोप समाज घडवेल. ते तुमचं जगणं